नवी मुंबईतील दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टाने आदेशानंतर ही कारवाई करण्यात येते। या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। रहिवासी घरं खाली करतायत, मात्र 10वी-12वीच्या परीक्षांच्या तोंडावर ही कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। नवी मुंबईतल्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात राजीव मिश्रा यांनी याचिका दाखल केली होती। याची दखल घेत हायकोर्टाने दिघा परिसरातली 94 बेकायदेशीर बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आणि या इमारती कोर्ट रिसिव्हरने ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार 16 फेब्रुवारीला जागा रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली। रहिवाशांनी त्याच्या स्थगितीसाठी विनंती केली, पण कोर्टाने ही याचिका धुडकावून लावली। एवढी याच्यात घेतली आहे, आता आमचा आम्हाला मिळू द्या, बस दुसरा काय नाही। आमची फसवणूक केली, आमची फसवणूक नुका गरीबाची करू, आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या, मला कुठं बेसहारा करू नका, आम्हाला जागा सारा कुठं नाही। आम्हाला दुसरी अपेक्षा नाही, आमच्या जागेवरती आणून ठेवली आम्हाला तरी चालेल, पण आम्हाला सहारा द्या। आम्हाला ऐकते नाही, मला रस्त्यावरती नका। परीक्षा पण आता 12वीची परीक्षा पण कुठे जाणार? आता लोक पेपर शाळेत जाणार, कुठे जाणार? 10वी-12वीची परीक्षा सोडून कुठे जाणार? काहीतरी पहिलाच पेपर काहीतरी निर्णय घ्या ना याच्यावर। अचानक काढून काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन काढा ना।